हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4, विविध भूमिका, याचा भाग 5. विशेषतः कुमारी मातांचा ज्वलंत प्रश्न जेव्हा वारंवार समोर येऊ लागला तेव्हा जीव जास्त कळवळला. जमखंडीसारख्या लहान गावात वडिलांकडे अशा काही कुमारी माता आल्या होत्या. त्यांना ज्या प्रकाराने मार्गदर्शन करण्यात आलं, कायदेशीर मार्गानं त्यांची सोडवणूक कशी करता येते हे पाहिलं गेलं. तेव्हा आईनं या गोष्टी माझ्या कानावर घालून मुलींनी, पालकांनी कसं सावध राहिलं पाहिजे याकडे माझं लक्ष वेधलं होतं. पूर्वी लहान वयातच मुलींची लग्न करून टाकीत, पण दिवसेंदिवस मुलींना सुशिक्षित, स्वावलंबी बनवण्याचा विचार रूढ होत होता. मुले मुली एकत्र शिक्षण घेत होती. अशा वेळी वयात आलेल्या मुलीला धोका काय आहे याचं ज्ञान पाहिजे. त्या दृष्टीनं 1968 ते 1973 या काळात माझं लेखन आणि व्याख्यानं बरीच झाली. त्या काळात प्रकाशित होणारी स्त्रियांची मासिकं स्त्री, अनुराधा, वहिनी, मानिनी, प्रियंवदा, शिवाय आयुर्वेद पत्रिका, सह्याद्री, तरुण भारत, केसरी ही वृत्तपत्र, या सर्व माध्यमातून मी दर महिना लिहित राहिले. याखेरीज प्रासंगिक विषयावरही पुष्कळच लेखन घडलं. कथालक्ष्मी मासिकातून व्यवसायातील कथा आणि व्यथा या मथळ्याखाली काही कथाही प्रकाशित झाल्या. हे लेखन सत्र साधारणतः 1973-74 पर्यंत सुरू राहिलं. त्यानंतर लेखन सुरू राहिलं, पण लेखनाचे विषय बदलले. भगवद्गीता, श्री ज्ञानेश्वरी, श्री दासबोध या ग्रंथांचं वाचन आणि श्रवण अधिकारी व्यक्तीच्या वाणीतून आलेलं कानावर पडू लागलं. सद्गुरू कृपा होऊन साधना सुरू झाली. तेव्हापासून इतर सर्व विषय मागे पडले. अनेकांच्या व्याख्यानांना मी आवर्जून जात असे, ते आपोआपच बंद झालं. अध्यात्मासारखा जीवनाचं मूलगामी शास्त्र शिकवणारा विषय हातात आला होता. त्याची गोडी लागत होती. जीवनाला तसं वळण लागत होतं. अशा मनस्थितीत इतर विषय गौण वाटू लागले. शिवाय अनेक मंडळी त्या काळात इतर विषयांवर लेखन, व्याख्यानं करू लागली होती. तेव्हा यापुढे ते काम आपल्यापुरतं तरी संपलं असं वाटलं आणि मी ते बंद केलं. कशी मी अशी मी हे साधारण 250 पृष्ठांचं पुस्तक किर्लोस्कर प्रेसनं 1972 प्रकाशित केलं. त्याला वाचकांचा फारच चांगला प्रतिसाद लाभला. एकापाठोपाठ एक 5 आवृत्त्या निघाल्या. आता तर 8 आवृत्त्या झाल्या. पण त्या विषयावरचं लेखन गेल्या 30 वर्षात माझ्याकडून घडलं नाही. 1973 माझ्या परमभाग्यानं मला पावसच्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह लाभला. त्यांचेच शिष्योत्तम नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचं पारमार्थिक मार्गदर्शन आणि सान्निध्य मला 2 तप म्हणजे 1973 ते 1996 लाभलं. त्यांनी ही पारमार्थिक लेखणी माझ्या हाती देऊन मला सांगितलं, लेखन हे तुमचं मिशन आहे, तुम्ही लिहित राहा. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तेव्हापासून मी अखंड लिहित आहे. स्वामी माधवनाथांची प्रवचनं, सत्संग, संवाद टेप करून घेणं आणि त्या आधारे ग्रंथलेखन करणं हे काम अव्याहत सुरू आहे. 1973 पूर्वीचं आणि त्यानंतरचं लेखन यात मुख्य फरक आहे, तो म्हणजे 2 कालखंडातील विषय अगदी वेगळे आहेत. पूर्वी मी लिहिते असं वाटत होतं. त्याचा नकळत एक अहंकार होता. आता मात्र सद्गुरूच हे लेखन कार्य या देहाकडून करून घेत आहेत असा भाव नव्हे, अनुभव आहे. त्यामुळे आपण काही करतो आहोत असं वाटत नाही.
जे लेखन स्फुरतं ती एकदम प्रेस कॉपीज तयार होते. कुणीतरी सांगतं आणि आपण लिहितो. अशा पद्धतीनं आतापर्यंत 40च्या वर ग्रंथलेखन झालं. त्याचं प्रकाशन झालं. काही ग्रंथांचं 3-4 वेळेला पुनर्मुद्रणही झालं. काही ग्रंथांना मागणी आहे, पण ते आज उपलब्ध नाहीत. गेल्या 5 वर्षात 1997 ते 2002 स्वामी माधवनाथांच्या पश्चात 23 ग्रंथांचं लेखन आणि प्रकाशन घडलं. स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलं. आता वयाची 75 वर्ष आली. यापुढे लेखन घडेल न घडेल सांगता येत नाही. प्रकृती साथ देत नाही. तरी लेखनापुरती शक्ती येते आणि त्यातून मला खूप आनंद मिळतो. आज एवढंच. यानंतरचा 6वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.